स्वामींचं दर्शन घेऊन आपण निघालोय गाणगापूरला. जय शिवराय, मी दिव्या. अक्कलकोट पासून गाणगापूर 70 किलोमीटर आहे. त्यामुळे आपल्याला तेथे पोहोचायला 1.5 ते 2 तास लागेल. 1.5 तासाच्या ट्रॅव्हल नंतर आपण पोहोचलोय गाणगापूरमध्ये. मेन मंदिरामध्ये जाण्याआधी आपल्याला जायचंय भीमा आणि अमरजा संगमाला. भीमा आणि अमरजा नदीचा संगम मुख्य मठापासून 2 ते 3 किमी अंतरावर आहे. आम्ही येथे संगमाजवळच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून संगमाकडे निघालो. मुख्य मठात जाण्यापूर्वी भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळू नये वरदानही प्राप्त होते. ज्या मंदिरात श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी धार्मिक विधी व संस्कार केले होते, त्या मंदिरात लोक त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा करतात. तेथे एक पवित्र औदुंबर वृक्षही आहे, जेथे संत नरसिंह स्वामींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती. भाविक संगमात स्नान करतात, प्रार्थना करतात आणि या वृक्षाला नमनही करतात. त्यानंतर मी तिथे असलेला भस्माच्या डोंगरकडे जात आहे. हे स्थान भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्याशी जोडलेले आहे. हजारो वर्षापूर्वी या पवित्र भूमीवर भगवान परशुरामांनी मानवाच्या कल्याणासाठी मोठे यज्ञ केले होते. या यज्ञातील उरलेली पवित्र विभूती साचून या ठिकाणी एक टेकडी किंवा डोंगर तयार झालेला आहे. हे ठिकाण कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाजवळ आहे. येथे येणारे सगळे भाविक ह्या डोंगराचे दर्शन आवर्जून घेतात. आता आपण जात आहोत निर्गुण मठात. गाडी पार्क करून तिथून 2 मिनिट चालत जाऊन आपण पोहोचतो मंदिराच्या मेन कमानीजवळ. गाणगापूर हे दत्तात्रय संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे. भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. येथे श्री नरसिंह सरस्वतीच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेता येते. हे मंदिर दररोज पहाटे 3 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत उघडे असते. दर्शन घेऊन मंदिराला परिक्रमा मारली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय शिवराय, बाय बाय.